हाय एव्हरीवन, मी सम्मेद पाटील मॅथ विथ पी.आर. सम्मेद या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. फेब्रुवारी 2026 मध्ये इयत्ता 10वीच्या बोर्डाच्या परीक्षा होणार आहे. त्याच्यापूर्वी आपण गणित या विषयातील मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चनचा सराव करणार आहोत आणि या सरावामध्ये आपण 2019 पासून 2024 पर्यंतच्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत बोर्डाच्या त्याच्यामध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांचा सराव आपण करणार आहोत. आज मी तुमच्यासाठी अल्जेब्रा या भागातील पहिला टॉपिक लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल या टॉपिक वरती प्रश्न घेऊन आलेलो आहे. जर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, कारण तुमच्यापर्यंत मी जे काही नवीन नवीन व्हिडिओ इथून पुढे टाकणार आहे ते लवकरात लवकर पोहोचतील. चला तर सुरू करूयात. आज आपण लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल. बघा, अल्जेब्रा मधील हा टॉपिक आहे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स आणि या चॅप्टरचं वेटेज बोर्डाच्या पेपरामध्ये 12 मार्क्स अप्रॉक्सिमेट आहे. म्हणजे जवळपास 12 मार्काला हा चॅप्टर आपल्या बोर्डाच्या परीक्षेत विचारला जातो. तर यावरच्या प्रश्नांचा सराव आज आपण घेतोय. बघा, सुरुवातीला आपण एमसीक्यू चा सराव करणार आहोत जे मागच्या वर्षी विचारले गेलेले आहेत. बघा, पहिला प्रश्न आहे फॉर सायमल्टेनियस इक्वेशन्स इन व्हेरिएबल x and y if dx is equal to 49, dy is equal to -63, d is equal to 7, then what is the value of y? डिटर्मिनंट वरती विचारलेला प्रश्न आहे. त्याच्यामध्ये आपण d, dx आणि dy च्या किमती काढतो आणि फायनल आपल्याला इथं विचारलेला आहे y ची किंमत काय. आता y ची किंमत काढताना dy ला d ने भाग दिला तर y ची किंमत निघेल. आता dy ची किंमत आहे -63, d ची किंमत आहे 7, 7 एके 7, 7 9 63 आणि हा मायनस आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर असेल -9, पर्याय क्रमांक डी. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट दिलेला आहे 2 4 3 5. आता बघा, इथं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करतोय. 5 2 10 -3 चौक 12. आता ह्या दोघांची वजाबाकी जर केला तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केल्यावर 2 उत्तर मिळेल आणि मोठ्या संख्येचे चिन्ह वजा, त्यामुळे -2 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. नेक्स्ट, पुन्हा हा प्रश्न रिपीट झालाय. बघा, फॉर सायमल्टेनियस इक्वेशन इन व्हेरिएबल x and y if dx dy d then what is the value of x. पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला y ची किंमत विचारलेली, या प्रश्नामध्ये आपल्याला x ची किंमत विचारलेली आणि हा रिसेंटली जुलै 2024 मध्ये विचारलेला प्रश्न आहे आणि मार्च 2020 मध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला गेला होता. आता इथं आपल्याला काय करावं लागेल, dx ला d ने भाग द्यावा लागेल. dx ची किंमत आहे 49, d ची किंमत आहे 7, 7 एके 7, 7 7 49. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए 7. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न सुद्धा डिटर्मिनंट सोडवण्यासाठी दिलेला आहे. बघा, 5 आणि 4 यांचा गुणाकार -20, कारण 4 हा वजा मध्ये आहे. त्याच्यानंतर पुन्हा वजा, 3 7 21 आणि हे वजा मिळून अधिक 21 इथं होईल. अधिक 21 वजा 21 यांच्यातला फरक हा +1 चा आहे. त्यामुळे याचं उत्तर आहे ऑप्शन डी, पर्याय क्रमांक डी 1. या पद्धतीने एमसीक्यू आहेत. अजून काही एमसीक्यू आहेत ते आपण बघूयात. हा प्रश्न बघा, टू ड्रॉ ग्राफ ऑफ 4x + 5y = 19, व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ y when x = 1. आपल्याला ग्राफिकल मेथड आहे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल या चॅप्टर मध्ये. त्याच्यामध्ये आपण x आणि y च्या किमती काढत असतो अझ्युम करून. आता इथे आपल्याला x ची व्हॅल्यू 1 दिलेली आहे, त्याच्यावरून y ची व्हॅल्यू काढायची. सिंपल आहे. इक्वेशन मध्ये x च्या जागी x ची किंमत ठेवा, बाकी इक्वेशन आहे तसं लिहा. त्याच्यानंतर या दोघांचा गुणाकार 4, 5y = 19. आता हा 4 पलीकडे वजा झाला तर 5y = 15 येईल आणि y = 5 त्रिक 15. त्यामुळे y ची किंमत इथं आपल्याला मिळते 3, ऑप्शन बी 3. याच्यानंतर पुढचा पुन्हा डिटर्मिनंट सोडवण्यासाठी हा प्रश्न तुम्ही सोडवा. याच्या आधी आपण 2 प्रश्न घेतलेले आहेत डिटर्मिनंटचे. 5 त्रिक 15, 4 2 8. ह्या दोघांची वजाबाकी करा. जे काही उत्तर येईल ते कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. नेक्स्ट बघा, टू ड्रॉ द ग्राफ ऑफ x + 2y = 4, फाइंड x when y = 1. सेम क्वेश्चन आता आपण 5 नंबरचा बघितला त्याच पद्धतीने, फक्त या प्रश्नामध्ये आपल्याला y ची किंमत दिलेली आहे आणि x ची किंमत शोधायला सांगितलेली आहे. हा रिसेंटली मार्च 2024 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. बघा,
प्रश्नांचा पॅटर्न हा सेम आहे. प्रश्न आपल्याला जास्तीत जास्त डिटर्मिनंट वरती विचारलेले आहेत आणि ग्राफ वरती जर आपण ड्रॉ करायचा असेल, एक्स आणि वायच्या किमती आपल्याला माहिती असेल तर एक्स ची माहिती असेल तर वाय ची काढता आली पाहिजे, वाय ची माहिती असेल तर एक्स ची काढता आली पाहिजे. त्यासाठी फक्त तुम्हाला दिलेली किंमत त्या इक्वेशन मध्ये पुट आउट करायचे आणि व्हॅल्यू फाइंड आउट करायचा. या पद्धतीने तुम्ही एमसीक्यू चा सराव करू शकता. चॅप्टर 1 मध्ये जास्तीत जास्त एमसीक्यू हे ग्राफच्या व्हॅल्यू काढण्यावरती आहेत किंवा डिटर्मिनंट सोडवण्यावरती आहेत. किंवा आपण सुरुवातीला इथं बघितलं आपण dx आणि dy च्या किमती दिल्या असतील तर त्याच्यावरून x किंवा y ची किंमत आपल्याला काढायला सांगितलं जातं. या पद्धतीने सराव करा. याच्यानंतर पुढे आपण बघणार आहोत 1 मार्काचे जे काही क्वेश्चन आहेत ते. आपण या सिरीज मध्ये तुमचा जो बोर्डाचा पेपरचा पॅटर्न आहे त्याच पॅटर्नने सराव करतोय. सुरुवातीला तुमच्या बोर्डाच्या पेपरमध्ये एमसीक्यू विचारलेले असतात. पहिला प्रश्न ए जो आहे त्याच्यामध्ये एका मार्कासाठी तुम्हाला म्हणजे प्रत्येक प्रश्न हा एका मार्कासाठी विचारलेला असतो आणि दुसरा जो प्रश्न असतो बी त्यातलाच सॉल्व द फॉलोइंग इच 1 मार्क म्हणजे एका मार्कासाठी क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे असतात. त्याही क्वेश्चनचा सराव आपण करणार आहोत आणि याच पद्धतीने पुढे 2 मार्काचे क्वेश्चन्स आहेत, 3 मार्काचे क्वेश्चन्स आहेत, 4 मार्काचे क्वेश्चन्स आहेत. आपण बोर्डाच्या पेपरच्या पॅटर्ननुसार त्या प्रश्नांचा सराव करणार आहे. आता आपण बघतोय क्वेश्चन 1B सॉल्व द फॉलोइंग इच 1 मार्क. हा तुमचा बोर्डाच्या पेपरमध्ये एक प्रश्न 1 मधला बी प्रश्न असतो जो एका मार्कासाठी तुम्हाला सोडवायचा आहे. इथे देखील बघा x plus y is equal to 5 and x minus y is equal to 1 then find the value of x. यामध्ये देखील प्रश्नांचा पॅटर्न थोडाफार समान आहे. प्रत्येक वर्षी सेम पॅटर्न मध्ये काय होत असतात, प्रश्न रिपीट होत असतात. त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा, नक्कीच तुम्हाला गणित विषयात मार्क मिळतील. चला आपण हा प्रश्न सोडूयात. काय म्हटलंय बघा, x plus y is equal to 5 and x minus y is equal to 1 then find the value of x. आता अशा पद्धतीने जर दिला असेल, दोन इक्वेशन्स दिले असतील आणि x ची व्हॅल्यू, y ची व्हॅल्यू किंवा x प्लस y किंवा x मायनस y हे जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल, डायरेक्ट त्या दोन इक्वेशन्सची आपल्याला काय करावे लागेल, ऍडिशन करावे लागेल किंवा सबट्रॅक्शन करावं लागेल. दिलेल्या प्रश्नानुसार ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन जर आपण केलं तर आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. आता या प्रश्नामध्ये बघा x प्लस y इज इक्वल टू 5 आहे आणि x मायनस y इज इक्वल टू 1 आहे. या दोन्ही इक्वेशन्सची जर आपण ऍडिशन केलं, x 2x होईल प्लस y मायनस y दोन्ही एकमेकांना कॅन्सल होतील, इज इक्वल टू 5 प्लस 1 6 मिळेल आणि 2 हा तिकडे डिवाइडला गेल्यानंतर x ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला 3. त्यामुळे आता इथं आपल्याला लिहिताना असं लिहावं लागेल x इज इक्वल टू 6/2 देअरफॉर x इज इक्वल टू 3. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. एका मार्कासाठी प्रश्न होता, इथं आपल्याला डायरेक्ट काय करावं लागेल, या दोघांची ऍडिशन करावी लागेल आणि त्याच्यानंतर त्याच्यातून आपल्याला x ची किंमत मिळवावी लागेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, फॉर सायमल्टेनियस इक्वेशन्स इन व्हेरिएबल x अँड y इफ dx इज इक्वल टू 25 dy इज इक्वल टू 40 d इज इक्वल टू 5 देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x. आता x ची व्हॅल्यू काढण्यासाठी सूत्र आहे बघा आपल्याकडे, x ची व्हॅल्यू काढण्यासाठी सूत्र आहे dx अपॉन d. आता बघा dx ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला प्रश्नामध्ये, तर 25 दिलेली आहे आणि d ची व्हॅल्यू आहे 5. आता दोघांचा भाग घालवला 5 1 5 5 5 25, x ची किंमत आपल्याला मिळते इथं 5. याच पद्धतीने जर तुम्हाला y ची व्हॅल्यू काढा म्हटले असते तर तुम्हाला काय करावं लागलं असतं, y इज इक्वल टू dy अपॉन d. देअरफॉर dy ची किंमत किती आहे 40 अपॉन 5. आता बघा 5 1 5 5 48, त्यामुळे y ची किंमत इथं आपल्याला किती मिळते 8. या प्रश्नामध्ये फक्त आपल्याला x शोधायला लावलेला, त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे असेल. जर प्रश्न बदलून विचारला y ची किंमत काढा तर तुमचं उत्तर असेल 8. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन बघा, x plus 2y is equal to 5 and 2x plus y is equal to 4 then find the value of x plus y. जसा आपण पहिला प्रश्न केला त्याच पद्धतीने याला देखील सोडवायचा आहे. दोघांची बेरीज करा. बघा ऍडिंग बोथ द इक्वेशन्स असं वाक्य लिहा हवं तर, ऍडिंग बोथ द इक्वेशन्स वी गेट, काय मिळेल आपल्याला
बघूयात आपण. वी गेट बघा x प्लस 2y इज इक्वल टू 5, 2x प्लस y इज इक्वल टू 4, त्याच्यानंतर 2x प्लस x 3x होईल, एडिशन आहे, 2y प्लस y 3y होईल आणि 5 प्लस 4 9 होईल. आता हे तिन्ही 3च्या टेबल मध्ये येतात. 3 ने याला भाग दिला बघा, डिवायडिंग बाय 3 काय मिळेल आपल्याला, x प्लस वाय इज इक्वल टू 3. 3 त्रिक 9, त्यामुळे x प्लस वाय ची किंमत आपल्याला इथे किती मिळाली, 3 मिळाली. हा प्रश्न सेम पॅटर्नचा आहे बघा, सप्टेंबर 2021 मध्ये विचारलेला, पुन्हा मार्च 2019 मध्ये देखील अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला. हा प्रश्न तुम्ही सोडवायचा, ह्या दोघांची बेरीज करायची आणि त्याच्यावरून x प्लस वाय ची किंमत शोधायची आणि कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायची. नेक्स्ट क्वेश्चन, इथे देखील सेम आहे बघा, 15x प्लस 17y बरोबर 21 आणि 17x अधिक 15y बरोबर 11. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ x प्लस y. इथे देखील आपल्याला तेच करावं लागेल, ऍड द बोथ इक्वेशन्स. बघा मी आता डायरेक्ट करतोय, तुम्ही प्रश्नपत्रिकेत लिहिताना मी जसा पहिला प्रश्न सोडवून दिलाय त्या पद्धतीने लिहा. आता मी डायरेक्ट ह्यांची बेरीज करतोय, 15x प्लस 17y बरोबर 21 अधिक 17x अधिक 15y बरोबर 11. सगळ्याची बेरीज केला, 17 आणि 15 किती होतील, 15 आणि 15 30, 32x, त्याच्यानंतर 32y, 21 आणि 11 32. आता ह्या पूर्ण इक्वेशन्सला डिवाइड करावं लागेल आपल्याला 32 ने. डिवाइड इक्वेशन बाय 32, वी गेट x प्लस y इज इक्वल टू 1. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. एक एक मार्कासाठी प्रश्न आहेत, तुम्हाला अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये त्या दोघांची बेरीज किंवा वजाबाकी करावी लागेल. पुढचा प्रश्न बघा, द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. यूज द गिवन इन्फॉर्मेशन टू फॉर्म लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल. बघा काही शाब्दिक रूपामध्ये आपल्याला प्रश्न दिलेला आहे आणि याचं कन्व्हर्जन आपल्याला लिनियर इक्वेशन मध्ये करायचं आहे व्हेरिएबलचा वापर करून. बघा वडिलांचं जे काही वय आहे, लेट फादर्स एज will be x and his son's age will be y. आपण व्हेरिएबल कन्सिडर केले, वडिलांचं वय x आहे, त्यांच्या मुलाचं वय y आहे. आता काय म्हणले बघा प्रश्नात, द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन. म्हणजे वडिलांचं वय x आणि त्याच्या मुलाच्या वयाच्या दुप्पट. आता मुलाचं वय आपण y कन्सिडर केले, त्याच्या दुप्पट असेल 2y आणि यांची बेरीज, सम म्हणजे बेरीज किती आहे म्हणून सांगितलेलं आहे 70. त्यामुळे इथे इक्वेशन फॉर्म झालं x प्लस 2y इज इक्वल टू 70. या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपण लिहू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, हा प्रश्न तुम्ही सोडवायचा. To draw a graph of 4x plus 5y is equal to 19. Find y when x is equal to 1. सेम आपण एमसीक्यू मध्ये याला सोडवलेला आहे. तुम्हाला काय करायचं आहे, x ची किंमत इथं ठेवायची आहे आणि त्याच्यावरून y ची किंमत काढायची आहे. हाच प्रश्न एमसीक्यू मध्ये देखील आला होता, सेम प्रश्न आहे, तुम्ही मागे व्हिडिओ मध्ये जाऊन बघू शकता. y ची किंमत इथं आपल्याला मिळते 3. ओके, त्याच्यानंतर हा डिटर्मिनंट आपल्याला सोडवायचा आहे. बघा डिटर्मिनंट आता इथं डिटेल मध्ये सोडवताना आपल्याला काय करावं लागेल, हा डिटर्मिनंट आहे तसं उत्तरात लिहून घ्यावं लागेल. 4 2 3 7, त्याच्यानंतर 4 आणि 7 चा गुणाकार 4 गुणिले 7 मायनस 3 गुणिले 2. जेव्हा आपल्याला 1 मार्कासाठी 2 मार्कासाठी हा प्रश्न दिला जातो तेव्हा डिटेल मध्ये थोडस लिहिण्याचा प्रयत्न करा. एमसीक्यू मध्ये तुम्ही डायरेक्ट 7 चोक 28 वजा 3 दोन्ही 5 करून सोडवला तरी चालेल. नेक्स्ट बघा, आता इथं 7 चोक 28, त्याच्यानंतर वजा 3 दोन्ही 6. मग अशी मी 3 दोन्ही 5 म्हटलं चुकून, 3 दोन्ही 6, दोघांची वजाबाकी केला तर याचं उत्तर तुम्हाला मिळेल 22. या प्रश्नाचं उत्तर आहे 22. नेक्स्ट, हा प्रश्न देखील रिपीट झालेला आहे बघा. 15x अधिक 17y बरोबर 21 आणि 17x अधिक 15y बरोबर 11. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ x मायनस y.
आधीच्या प्रश्नात आपल्याला x प्लस वाय ची किंमत काढायला सांगितली होती. या प्रश्नात आपल्याला x मायनस वाय ची किंमत काढायला लावलेली आहे. दोघांची वजाबाकी करा, त्याच्यावरून तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. नेक्स्ट डिटर्मिनंट सोडवायचा आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट. बघा इथं देखील आपल्याला काय करावं लागेल, 5 गुणिले 1 वजा 2 गुणिले वजा 3 काय होईल बघा, 5 वजा 2 6 वजा वजा अधिक, त्यामुळे 5 वजा 6 आहे तसं येईल आणि फायनल उत्तर येईल वजा 1. या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. 9वा प्रश्न. मे बी ह्याच्यात x प्लस वायच असेल किंवा जर वजाबाकी करून x मायनस वाय ची किंमत निघत असेल तर त्या पद्धतीनं काढा. जर वजाबाकी केल्यानंतर x मायनस वाय मिळत नसेल तर प्रश्न चेंज करून घ्या, x प्लस वाय असू शकतो मे बी. बघा त्या पद्धतीनं तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. आज आपण अल्जेब्रा मधील लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल या चॅप्टर मधील जे बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न होते, पीवायक्यू सगळे बघा सुरुवातीपासून आपण बघूयात. थोडंसं एमसीक्यू सगळे आपण बघितले. एमसीक्यू मध्ये जास्त प्रश्न आपल्याला डी डीएक्स डीवायच्या किमती दिलेल्या होत्या, त्याच्यावरून एक्स किंवा वाय ची किंमत काढायची होती. त्याच्यानंतर डिटर्मिनंटची व्हॅल्यू शोधायची होती. त्याच्यानंतर आणखीन एक मुद्दा होता, तो म्हणजे ग्राफ ड्रॉ करण्यासाठी एक्स आणि वायच्या किमतीपैकी एक किंमत माहिती असेल तर दुसरी किंमत आपण काढू शकतो इक्वेशन्स मध्ये, ती किंमत पुट आउट करून. त्याच्यानंतर डिटर्मिनंट होता, पुन्हा ग्राफचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर 1 मार्काचे प्रश्न आपण बघितले. इथं देखील एक्स आणि वायच्या किमती काढायच्या होत्या, त्याच पद्धतीचे प्रश्न आहेत. डी डीएक्स डीवाय माहिती असेल तर त्याच्यावरून एक्स आणि वाय, म्हणजे थोडक्यात एमसीक्यू आणि 1 मार्काचे जे क्वेश्चन आहेत पहिल्या चॅप्टर वरती, याच्यामध्ये त्यांनी भर दिलेला आहे डिटर्मिनंट वरती, त्याच्यानंतर ग्राफ वरती आणि एक्स आणि वायच्या व्हॅल्यू फाइंड आउट करण्यावरती. या पद्धतीने या चॅप्टरचा तुम्ही अभ्यास करा. तुम्हाला नक्की एमसीक्यू आणि 1 मार्काच्या प्रश्नामध्ये आउट ऑफ मार्क्स पडतील याची गॅरंटी आहे. नेक्स्ट हे प्रश्न आपण बघितले, हे तुम्हाला सोडवायचे आहेत. त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न आपण बघितला डिटर्मिनंटचा. याच पद्धतीने सगळे प्रश्न होते. अशाच पद्धतीने आपण बोर्डाच्या ज्या काही परीक्षेमधील प्रश्नांचा सराव आहे तो कंटिन्यूअस करणार आहोत. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर युट्यूब वरती जाऊन मॅथ विथ पीआर समेत असं सर्च करायचं आहे आणि मॅथ विथ पीआर समेत या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून या पद्धतीचे जे काही नवीन व्हिडिओ मी टाकणार आहे युट्यूब वरती ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. आणि तुमच्या ज्या काही मित्रमैत्रिणी असतील ज्या 10वीच्या परीक्षा देणार आहेत फेब्रुवारीमध्ये, त्या सर्वांपर्यंत या व्हिडिओला पोहोचवा, कारण त्यांनाही याचा खूप फायदा होईल आणि बोर्डाच्या परीक्षेत त्यांना आउट ऑफ आउट मार्क्स मिळण्यामध्ये मदत होईल. ओके, थँक्यू, धन्यवाद.